नमस्कार, मी धनवंती साहेबराव पवार, कृषी कन्या शेतकरी गट आलेवाडी. आम्ही 2026च्या पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप मध्ये भाग घेतलाय. तर आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलोय आता. मग भातासाठी आम्ही जीवामृत बनवतोय. तर मग चला तर बघूया कसा जीवामृत बनवायचं ते. हा 200 लिटरचा मोकळा ड्रम घेतलाय. 170 लिटरचं पाणी ओततो ह्याच्यात. 10 किलो शेण घेतलंय ते ओततोय आम्ही त्यात. 10 किलो शेण घेतलंय. हे गोमूत्र घेतलंय मी 10 लिटर. देशी गाईचं गोमूत्र घेतलंय हे 10 लिटर. आम्ही सेंद्रिय गुळ घेतलाय 2 किलो. तो विरघळला म्हणून आम्ही पाण्यात ठेवलं होतं रात्रभर. आणि वडाच्या मुळ्यांची माती आणली 2 किलो, ते आम्ही टाकतो. 2 किलो चणा डाळीचे पीठ टाकतोय. आम्ही हे मिश्रण एकजीव करतोय. 6 दिवस ठेवणार. 6 दिवसानंतर मग त्याचा वापर. जीवामृत तयार होणार. अशा प्रकारे हे मिश्रण 2 टाइम आम्ही ढवळणार आहे आणि 6 दिवसात मग त्याचं जीवामृत तयार होईल. मग त्याची आम्ही भात पिकासाठी आळवणी करणार. एकच शेती गट शेती, एकच शेती गट शेती, चला करूया सेंद्रिय शेती, तरच होईल प्रगतशील शेती. चला करूया सेंद्रिय शेती, तरच होईल प्रगतशील शेती.